म्हापशेचे विठ्ठल रखुमाई देवस्थान अंदू शतक महोत्सवी वर्स मनयता। विठ्ठलवाडी म्हापशा त्या निमतान 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी मेरेन विविध सांस्कृतिक धर्मीक कार्यावळी घडोवन हाडटले। विठ्ठल रखुमाईचो लग्न सुवाळो आकर्षण जावन रावतले अशें देवस्थान समितीन सांगले। विठ्ठलवाडी म्हापशेच्या विठ्ठल रखुमाई देवळाची स्थापना 1926 जाल्ली। प्लेग जाल्या उपरांत त्यावेळच्या भक्तगणांनी प्लेगांतल्यान मुक्तताय मेळची अशें मागले। गारणे घालून देवस्थानाची स्थापनाय केली। ह्या देवस्थानाक 2026 वर्सा 100 वर्सां पूर्ण जातात असो इतिहास सांगतनाच 100 निमतान विविध कार्यावळी घडोवन हाडल्यात। त्याचो लाव भक्तगणांनी घेवचो अशें देवस्थान समितीन आवाहन केलां। विठ्ठल रखुमाई देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी या देवस्थान समितीतर्फे तुमचे मनपूर्वक स्वागत। विठ्ठल रखुमाई देवस्थान यंदा आपलो शतकोत्सव महासोहळो साजरो करता। 1926 ते 2026 हो 100 वर्सांचो प्रवास। खऱ्या अर्थान देवस्थान हे खरें जेन्ना महाप्लेग येयल्लो 1918 सालान त्या वेळार ह्या देवस्थानची स्थापना जाली, निर्मिती जाली। पण पुर्तुगीज सरकारा कडेन ह्या देवस्थान समितीन आपली नोंदणी 1926 केली। म्हणून आमी 1926 हो दीस तारीख निश्चित करून देवस्थानचो प्रवास हो अत्यंत सुंदररित्या म्हणजे आमच्या जाणट्यांनी जे देवस्थान हे स्थापन केले त्या प्रत्येक पिढयेन हे देवस्थान फुडें व्हरपाचो सामको प्रामाणीकपणे प्रयत्न केलो। प्रत्येक समितीन आपापल्या पद्दतीन देवस्थानाच्या उत्कर्शा खातीर, देवस्थानच्या जीर्णोद्धारा खातीर, देवस्थानच्या सुदारणे खातीर जो मेहनत घेतली त्या आमच्या सगळ्या ज्ञात अज्ञात अशा कमिटी मेंबर आसतले, महाजन आसतले हांकां खरें वंदन करता। आनी विठ्ठल रखुमाईच्या आशिर्वादान हो जो आमी शतकोत्सव सोहळो आसा हो पोरच्यान आमी स्टार्ट केलो। पोरू माघ पौर्णिमा 2025 आमी हो स्टार्ट केलो। तो आतां पर्यंत वर्सभर अनेक उपक्रम आमी राबयले। म्हणजे सहस्त्र मोदक गणहोम आसतलो, विष्णुयाग अनुष्ठान आसतले, 100 सामूहिक सत्यनारायण महापूजा आसतले, 1 म्हयनो ओम नमो भगवते वासुदेवाय नाम जप आसतलो, विठ्ठलाची वारी करपाचो प्रयत्न आसा। ह्या अनेक उपक्रमांसून नवचंडी केली, अशा अनेक उपक्रमांसून हो शतकोत्सव साजरो केलो। पण येता तो माघ पौर्णिमा 2026 ची ह्या मूर्ती प्रतिष्ठापनेचो दुसरो वर्धापन दीन आणि मंदिराचो 100वा वर्धापन दीन आम्ही मोठ्या उत्साहात आणि उमेदीन साजरो करचो असो निर्णय घेतलो। आणि 22 जानेवारी माघ गणेश जयंती ते 1 फेब्रुवारी माघ पौर्णिमा असो 11 दिसांचो भरगच्च कार्यक्रम आम्ही आखलेलो आसा। म्हणजे हायलाइट्स म्हणजे ह्या 11 दिसांचो मागी गणपती 11 दिसांचो गणेशोत्सव साजरो जातलो। त्यानंतर अख्ख्या गोंयान जो खंय अशा प्रकारचे देवाचो लग्न लागपाची प्रथा ना, म्हणजे जे पांडुरंगाची मंदिरां आसतली खंय तशी जायना। पंढरपूर क्षेत्र पंढरपूर हांगा वसंत पंचमी शाही विवाह सोहळा करपाची पद्धत आसा। तेका अनुसरून आमी यंदा पासून शाही विवाह सोहळा विठ्ठल रखुमाईचो लग्न सोहळो हो शुक्रवार दिनांक 23 जानेवारी सांच्या 4:30 ते 7 ह्या कालावधीत हो शाही विवाह सोहळा संपन्न जातलो। म्हणजे ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारान या विवाह सोहळ्याची त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न जातलो। म्हणजे ह्या खातीर विधी मंडप उबारलो वयतलो, अक्षरांचे हे जातले। अशा पद्दतीन हो सोहळो एक आगळो वेगळ्या पद्धतीचो शाही विवाह सोहळा आसतलो। त्यानंतर 26 तारखेर 25 तारखेर आमी मर्यादीत अशी पाककला स्पर्धा आमच्या महिलां खातीर दवरलेली आसा। त्यानंतर आमी 26 तारखेर सत्यविनायक महापूजेचे आयोजन केलेले आसा। 29 तारखेर जशी आमची कार्तिकी एकादशी जी पालखीची परिक्रमा जाता, नगर प्रदक्षिणा जाता वार्षिक वहिवाटी प्रमाणे, त्याच पद्धतीन 29 तारखेर गुरुवार दिनांक 29 जानेवारी विठ्ठल रखुमाईची पालखी नगर प्रदक्षिणा सांच्या 5:30 सुमार विठ्ठल मंदिरांतून भायर सरतली। आणि जे कार्तिकी एकादशीक जो मार्ग आसा
त्या मार्गांसूनच ती वयतली आणि तो 29 त्या दिसा जया एकादशी आसा. जया एकादशीचे औचित्य साधून पालखी दवरलेली आसा.